नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत आहे। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, आपण आज 2025ला जी तुम्ही परीक्षा देणार आहात त्या परीक्षेबद्दल डिस्कस करणार आहोत। तर तुम्ही कसा अभ्यास करावा, काय करावा, सुरुवात कुठून करावी, सगळ्या गोष्टींबद्दल मी इन डिटेल्ड सांगणार आहे। असं होऊ शकतं माइट बी की मगाच्या काही गोष्टी रिपीट तुम्हाला वाटू शकतात, पण तरी सुद्धा हे सगळी गोष्ट प्रत्येक बारकावा खूप जास्त महत्त्वाचा आहे। आणि सोबत मी तुम्हाला काही महत्त्वाचे डायमेन्शन सुद्धा सांगणार आहे, तुम्हाला कळून घ्यायला हवं। राज्यसेवेचा 2025चा नवीन पॅटर्न लागू झाला आहे आणि यामध्ये तयारी कशी करायची, आन्सर रायटिंग कशी करायची, सुरुवातीला काय वाचावं, सगळ्या गोष्टींच्या तुमच्या अडचणी आहेत। तर तुमच्या या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी ज्ञानदीप अकॅडमी आपली राज्यसेवेच्या 2025च्या नवीन पॅटर्नची एक पूर्ण बॅच घेऊन येते। ही बॅच आपली सुरू होणार आहे 15 जुलै या दिवशी। 15 जुलैला आपली बॅच सुरू होती। इथं लक्षात घ्या मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगायचे। 15 जुलैला ही बॅच आहे। आता पहिला बेसिक मुद्दा काय आहे, तर खूपदा असं असतं की सर आम्हाला कन्सेप्ट सुरुवातीला कळले नाहीत, काय करावं काय नाही। तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट तुम्हाला काय मिळणार आहे, तर जो कोणी विद्यार्थी ही पर्टिक्युलर ऑफलाईनची बॅच जी पुण्यामध्ये आहे, ही पुण्यामधील बॅच जॉईन करेल, या विद्यार्थ्याला ज्ञानदीप अकॅडमीकडनं एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच, आमची मागच्या वर्षीची राज्यसेवेची ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आमच्याकडनं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे। म्हणजे ॲडव्हान्टेज काय, ऑफलाईन बॅच जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्याला ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच फ्रीमध्ये मिळणार आहे। याबद्दल काही महत्त्वाच्या बाबी तुम्हाला सांगायचं आहे। सगळ्यात पहिली गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे की आपली ही बॅच 15 जुलैला सुरू होते। 15 जुलैला काय महत्त्वाचं आहे, बॅच मराठी माध्यमाची आहे। लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, आपली बॅच मराठी माध्यमाची आहे। 15 जुलैला बॅच सुरू होतीये। या बॅचमध्ये रोज 2 लेक्चर असणार आहेत। एव्हरी डे 2 लेक्चर असतील। त्यातील पहिलं लेक्चर सकाळी 8:30 ते 10:30 असणार आहे। दुसरं लेक्चर सकाळी 11 ते 1 असणार आहे। ही बॅच 11 महिन्यांची आहे। 11 महिन्यांची। यामध्ये काय कव्हर केलं जाईल, यामध्ये पूर्व परीक्षा सगळी कव्हर केली जाईल, प्लस यामध्ये मुख्य परीक्षा सर्व कव्हर केली जाईल, सोबत यामध्ये सीसॅट सुद्धा शिकवलं जाईल, सोबत यामध्ये पूर्व परीक्षाचा जो सिलेबस आहे तो शिकवला जाईल, आन्सर रायटिंग उत्तर लिखाण सुद्धा सगळ्याच्या सगळं करून घेतलं जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब, यामध्ये 250 मार्कांना जो निबंध आहे, एस्से आहे, हा निबंध सुद्धा या बॅचमध्ये तुम्ही जॉईन करू शकता। थोडक्यात काय आहे, तुमचा सगळ्याच्या सगळा सिलेबस शिकवणारी ही एक पर्टिक्युलर बॅच आहे, जी येणाऱ्या 15 जुलैपासून सुरू होते पुण्यामध्ये। मग ही बॅच जॉईन केल्यानंतर जर तुम्हाला ऑनलाईन ॲक्सेस सुद्धा हवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। ज्ञानदीप अकॅडमीकडनं MPSC इंटिग्रेटेड बॅचचा जो ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचचा ॲक्सेस हा तुम्हाला फ्री मिळणार आहे आणि हा ॲक्सेस तुम्हाला 2 वर्षांसाठी मिळणार आहे। लक्षात घ्या, ऑनलाईनचा ॲक्सेस तुम्हाला 2 वर्षांसाठी आहे। ऑफलाईन बॅच मात्र तुम्ही लाईफ टाईम अटेंड करू शकता। एकदा ॲडमिशन घेतलं ऑफलाईन बॅचला, ही बॅच तुम्ही कितीही वर्ष अटेंड करू शकता, यावर तुमच्यावरती कसलंही बंधन नाही। सेकंड इयर थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना डाऊट असतो सर आता जॉईन करू का, नक्की जॉईन करू शकता। सेकंड इयर थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली तर ही बॅच तुम्ही पुढचे कितीही वर्ष अटेंड करू शकता। सोबतच तुम्हाला जो ऑनलाईन ॲक्सेस हवा आहे, या ऑनलाईन ॲक्सेससाठी प्रत्येक विद्यार्थ्याने काय करायचं आहे, तर ज्ञानदीप अकॅडमीचं प्ले स्टोअरवरती एक ॲप आहे, ज्ञानदीप अकॅडमी पुणे या नावाने। ज्ञानदीप अकॅडमी पुणे या नावाने या ॲपची साईज 28 MB आहे। हे ॲप डाउनलोड करा। तुम्ही या ठिकाणी ऑफलाईन ॲडमिशन घेतलं की लगेच्या लगे तुम्हाला 2 वर्षांसाठी अकॅडमीकडनं ॲक्सेस मिळेल। इथे एक महत्त्वाची बाब तुम्हाला सांगायची आहे, या बॅचबद्दल, ऑफलाईन बॅचबद्दल तुम्हाला काहीही माहिती हवी असेल तर या ठिकाणी हे 2 फोन नंबर तुम्हाला देतोय, 95 11 28 0465 आणि दुसरा फोन नंबर आहे 88 06 277 677। या दोन्हीपैकी कोणत्याही फोन नंबरला तुम्ही प्रश्न विचारू शकता। खूपदा असं होतं की तुम्ही खूप लेट नाईट कॉल करता, कॉल ॲड्रेस होत नाही, तुमचे प्रश्न क्लिअर होत नाही। प्रिफरेबली फोन करताना सकाळी 10:15 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 या वेळेत जर तुम्ही कॉल केला, तुमचे सगळेच्या सगळे प्रश्न या ठिकाणी ॲड्रेस होतील। तुम्हा सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत आहे। मी तुमची वाट बघतोय। 15 जुलैला आपण सगळी लोक ऑफलाईन बॅचसाठी पुण्यामध्ये 15 जुलैला भेटूयात। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आपण 1 बाय 1 प्रत्येक गोष्ट समजून घ्या। 2025ला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पॅटर्न बदललेला आहे। आता इथं पॅटर्न बदलला म्हणजे नेमकं काय झालंय, तर तुम्हाला सांगायचं आहे की 2025च्या अगोदर जी परीक्षा होती, आपण 2 विचार करूया। 2025च्या अगोदरची असणारी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, तर दोन्हीमध्ये काय अंतर आहे, तर लक्षात घ्या 2025ची जी पूर्व परीक्षा आहे ही 2023
2024 सारखीच आहे, त्यात काही फरक झालेला नाहीये. म्हणजे 2025ला जी पूर्वपरीक्षा आहे ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची आहे, बहुपर्यायी प्रश्नांची आहे. GS आणि CSAT दोन्ही पेपर त्या ठिकाणी असणार आहेत. फक्त 2025 जे मुख्य आहे ही मात्र लेखी स्वरूपाची परीक्षा झालेली आहे, रिटर्न स्वरूपाची लेखी. 2024ला ही कशी होती, बहुपर्यायी स्वरूपाची होती. सध्या आपण 2025 पासून लेखी स्वरूपाची परीक्षाची तयारी या ठिकाणी करणार आहोत, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता इथं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, खूप महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची आहे. जेव्हा परीक्षा रिटर्न असते हे डायमेन्शन लक्षात घ्या. काय असतं माहितीये का, एखाद्या परीक्षेमध्ये 1 लाख 2 लाख 3 लाख 10 लाख 15 लाख किती लोक तयारी करतात हे कधीच महत्त्वाचं नाहीये. महत्त्वाचं काय आहे, त्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी लागणारी जी कॅपॅसिटी आहे, जी गुणवत्ता आहे, ही गुणवत्ता शेवटी काय होतं, शेवटच्या 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांना येऊन पडतं. आणि हे शेवटचे जे 3 ते 4 हजार विद्यार्थी आहेत या सगळ्यांची कॅपॅसिटी सेम असते. सगळ्यांचं इंटेलिजन्स सेम असतं, सेम पुस्तकं वाचलेली असतात, सेम कोचिंग क्लास जॉईन केलेला असतो, अभ्यास सेम असतो, अंडरस्टँडिंग सेम असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या लोकांचं प्रॅक्टिससुद्धा सेम असते. मग असं असताना काही लोक पास होतात, काही लोक पास होऊ शकत नाहीत. असं का होतं, यामागचं मेन कारण आहे टेम्परामेंट. तुम्ही त्या दिवशी परीक्षेला गेल्यानंतर परीक्षेला कसा न्याय देता, त्या प्रश्नाला कसा न्याय देता, यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. यावर लक्षात घ्या, ही जी परीक्षा आहे लेखी परीक्षा, तर यामध्ये तुम्हाला सगळ्यांच्या सारखा अभ्यास करायचा आहे, पण स्वतःसाठी काहीतरी वेगळ्या गोष्टीवर काम करायचं. मग चला सगळ्यात पहिला विचार करूया की परीक्षा लेखी आहे, रिटर्न आहे, करेक्ट आहे. मग या परीक्षेची सगळ्यात महत्त्वाची बाब काय आहे, सगळ्यात महत्त्वाची बाब आहे तुम्ही उत्तर लिखाणाची केलेली प्रॅक्टिस. परीक्षा जर लेखी असेल तर तुम्ही आन्सर रेटिंग किती केली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, उत्तर लिखाण. पण ठीक आहे, आन्सर रेटिंग सगळी लोक प्रॅक्टिस करणार आहेत, मग फरक कुठं पडतो तर पहा, लक्षात घ्या. एक साधी गोष्ट आहे, खूपदा काय असतं की आपल्याला आपले 12वीचे मार्क, ग्रॅज्युएशनचे मार्क, आपले 1ली ते 10वी पर्यंतचे मार्क, या सगळ्या अकॅडमिक ॲरोगन्समधून आपण बाहेरच पडलेलो नसतो. आणि आपल्याला कंटिन्यू असं असतं की मी 1ली ते 10वी टॉपर होतो, 12वी टॉपर होतो, कॉलेजमध्ये टॉपर होतो, माझं सगळं अमकं चांगलं आहे, तमकं चांगलं आहे. काय होतं, ज्यावेळेस ॲक्च्युअल एक्झाम देतो त्यावेळेस मात्र आपला कुठंच रिझल्ट येत नाही. का रिझल्ट येत नाही, कारण आपण त्या अकॅडमिक ॲरोगन्सवरती असतो आणि आपण त्या परीक्षेला न्यायच देत नाही. आपल्या समोर जी परीक्षा आली आहे, या समोर आलेल्या परीक्षेला आपण न्याय देत नाही. आपण आपलं जे मागचं ओझं आहे, मागची जी फुशारकी आहे, त्या फुशारकीवर आपण जगत असतो. इथं लक्षात घ्या, 2025च्या पॅटर्ननं जर तुम्हाला परीक्षा क्लिअर करायची असेल, जर तुम्हाला परीक्षा क्रॅक करायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तुम्ही उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस किती करता. आणि उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस करताना मग गंमत काय आहे, या ठिकाणी पहिली महत्त्वाची गोष्ट काय आहे, तुम्ही प्रॅक्टिस किती प्रमाणात करताय. जर तुम्ही प्रॅक्टिस जास्त केली तर तुम्हाला खूप चांगलं लिहिता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तुमची भाषा कशी असणार आहे, तुमची लँग्वेज. का तर लक्षात घ्या, तुम्ही या परीक्षेची तयारी करताना तुम्ही कुठनं आलाय, तुमचं काय ग्रॅज्युएशन आहे, तुम्हाला किती पर्सेंटेज होते, तुम्ही किती हुशार आहात, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय, या सगळ्या गोष्टींशी आयोगाला किंवा त्या पेपर इव्हॅल्युएटरला, तुमचं उत्तरपत्रिका तपासणाऱ्या व्यक्तीला काहीही घेणं देणं नाही. त्या व्यक्तीचा एक कलमी कार्यक्रम, एक कलमी उद्देश हा आहे की तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेत काय लिहिलंय, तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेत काय लिहिलंय. आलं लक्षात. सो याचा अर्थ काय आहे, तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेत जोपर्यंत चांगलं लिहिता येत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमची उत्तरपत्रिका इम्प्रूव्ह करत नाही, तोपर्यंत तुम्हाला मार्क्स पडणार नाही, हे पक्क लक्षात घ्या. म्हणून महत्त्वाचं काय आहे, भाषेवर काम करायचं आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुमची कल्पकता काय आहे, क्रिएटिव्हिटी. तुमची कल्पकता खूप जास्त मॅटर करते, क्रिएटिव्हिटी. हे का महत्त्वाचं आहे मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग करता, ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअलमध्ये पेपर देता, त्यावेळेस गंमत अशी आहे की जवळपास जे क्रीम 1000 मुलं आहेत, माझा शब्द लक्षात घ्या, क्रीम 1000 मुलं. क्रीम 1000 मुलं म्हणजे काय, ज्या लोकांनी सेम अभ्यास केला आहे, खूप अभ्यास केला आहे, सिन्सिअर आहेत, हुशार आहेत, ही क्रीम 1000 मुलं सगळी त्या ठिकाणी सेम लेवलला असतात. मग सगळी लोक सेम लेवलला असते तर मग काही लोकांना पोस्ट मिळते, काही लोकांना चांगले मार्क्स मिळतात, तुम्हाला चांगले मार्क्स का मिळत नाहीत, याचं खरं तर ॲनालिसिस व्हायला हवं. आणि हे ॲनालिसिस का गरजेचं आहे, कारण जोपर्यंत तुम्हाला मार्क्स कसे वाढून मिळतील यावर काम करत नाहीत, किंवा जोपर्यंत तुम्ही तुमचा स्कोर कसा वाढविला जाऊ शकतो यावर काम करत नाही, तोपर्यंत तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. मी एक साधं गणित मांडतो. मी खूपदा माझं काय म्हणणं असतं ना, प्रिपरेशन करताना, स्ट्रॅटेजी ठरवताना किंवा अभ्यास करताना खूप मोठे चेंज नाही करायचे. मोठे चेंज कसं असतं, मोठाले चेंज कसे असतात, ॲब्रप्ट असतात,
त्रासदायक असतात, पेनफुल असतात, कधी कधी नुकसानदेही असतात. तर मोठे चेंज न करता तुम्ही त्या ठिकाणी प्रिपरेशन करताना छोट्या बदलांवर जास्त लक्ष द्यायला हवं. म्हणजे माझं काय म्हणणं माहिती आहे का, तुम्ही काहीतरी जगावेगळे उत्तर लिहिण्याचा प्रयत्न नका करू, बिलकुल प्रयत्न नका करू. जो कॉमन मॅन उत्तर लिहितो त्या कॉमन मॅन सारखंच तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. छोटासा मुद्दा तुम्हाला काय करायचा आहे, प्रत्येक वेळी तुम्हाला हा विचार करायचा की मी जे उत्तर लिहिलंय हे उत्तर जवळपास प्रत्येकजण सेम लिहिणार आहे. मग तुम्हाला हा विचार करायचा की माझं उत्तर वेगळं कसं काय असू शकतं, मी माझ्या उत्तरामध्ये वेगळे एक्झाम्पल, वेगळी केस स्टडी किंवा वेगळं असं काय टाकू, वेगळी भाषा काय वापरू, वेगळं इंट्रोडक्शन काय करू, असे कोणते माझ्या उत्तरामध्ये कीवर्ड्स वापरू की ज्यामुळं मला माझ्या सोबतच्या कॉम्पिटिटर्सपेक्षा जेवढे त्यांना मार्क पडतात त्यापेक्षा अर्धा मार्क एक्स्ट्रा कसा पडेल. तुम्ही हा विचार नका करू की त्या विद्यार्थ्यापेक्षा मला 2 मार्क एक्स्ट्रा पडावे, त्या विद्यार्थ्यापेक्षा मला 4 मार्क एक्स्ट्रा पडावे. हा विचार करायला जाल तर लक्षात घ्या 3-4 प्रश्नांमध्ये खूप चांगले मार्क पडतील आणि बाकीचे 16-17 प्रश्नांमध्ये तुमचा सगळ्याचा सगळा प्लॅन फिसकटलेला असेल. सो सगळ्यांसारखे ॲव्हरेज मार्क्स पडावे, पण प्रत्येक प्रश्नात मला हाफ मार्क एक्स्ट्रा कसा मिळेल. साधं गणित तुम्हाला सांगतो, जर तुम्ही अर्ध्या मार्काचा विचार केला तर लक्षात घ्या एका पेपरमध्ये ऑन एन ॲव्हरेज 20 क्वेश्चन असतात. एका पेपरमध्ये 20 क्वेश्चन असतात. जर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला हाफ मार्क एक्स्ट्रा जर मिळत असेल तर एका पेपरमध्ये 10 मार्क एक्स्ट्रा मिळतात. असे GSचे 4 पेपर असतात, हे 40 मार्क एक्स्ट्रा मिळतात. ऑप्शनलचे जर आपण 20 ॲड केले तरी तुम्हाला जवळपास किती मार्क मिळतात, तुम्हाला 60 मार्क मिळतात. हे सगळ्यात महत्त्वाचं ॲडव्हान्टेज आहे, हे पक्क लक्षात घ्या. हे सगळ्यात महत्त्वाचं ॲडव्हान्टेज आहे जे तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट मिळवून देणार आहे. म्हणून पक्क लक्षात घ्या, तुम्हाला वेगळं काय लिहावं, मग वेगळं लिहायचं तर काय करावं लागेल, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उत्तर लिखाण हे मेन फोकस करावं लागेल. ही परीक्षा डेडिकेशनची आहे, परसिस्टन्सची आहे, परसिव्हरन्सची आहे, पॅशनची आहे, ऑनेस्टीची आहे, सिन्सिरिटीची. हे सगळे मोठे मोठे शब्द बाजूला काढून टाका. सगळे गाव गप्पा मारणारे सगळेच्या सगळे शब्द बाजूला काढून टाका. सोप्या भाषेत लक्षात घ्या, ही परीक्षा उत्तर लिखाणाची आहे आणि जर तुम्हाला उत्तर लिखाणावर काम करायचं असेल तर तुम्ही उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस किती करता, पहिली महत्त्वाची गोष्ट. तुम्ही उत्तर लिखाणाच्या भाषेवर किती काम करता, दुसरी गोष्ट. तुम्ही उत्तर कल्पकतेने कसं लिहू शकता आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक वेळी मला हाफ मार्क एक्स्ट्रा कसा मिळेल याचा जर तुम्ही विचार केला तर मला पर्सनली वाटतं की तुम्हाला पहिल्या अटेम्प्टला पोस्ट मिळायला कोणीही आडवं येऊ शकत नाही. पण हे खूप डेडिकेशन झालं पाहिजे. ज्यावेळेस तुमचे हे सगळे पर्स्पेक्टिव्ह जर क्लिअर असतील, हे पर्स्पेक्टिव्ह जर क्लिअर असतील तर मग त्या पर्टिक्युलर केसमध्ये तुमची ऑनेस्टी, त्यानंतर तुमचं डेडिकेशन, तुमचं पॅशन, तुमचं परसिव्हरन्स, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात शेवटी येतात, त्या सुरुवातीला लागू होत नाही. राहील लक्षात. तर हे पक्क गणित लक्षात घ्या. हा परीक्षेचा गाभा आहे. कुणी जरी विचारलं 2025च्या नवीन पॅटर्नमधील परीक्षेचा गाभा काय आहे, कोर काय आहे, नेमकं काय फोकस करावं की ज्यामुळे तुम्हाला पोस्ट मिळेल, तर आपण आता काय करूया, या गाभ्यावरती वर्क करणार की आपल्याला एक एक गोष्ट वर्कआउट करायची. यात आपण सगळ्यात अगोदर एक छोटासा मुद्दा पाहूया की 2025ला राज्यसेवेचा नवीन पॅटर्न लागू होतोय. लेखीचा पॅटर्न आहे, रिटर्नचा पॅटर्न आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रिटर्नच्या पॅटर्नला खूप मोठा प्रश्न असतो की सर तयारी करायची, अगोदर ऑब्जेक्टिव्ह होतं, सोपं होतं, मग आता मेंटोरिंग मिळेल का, गायडन्स मिळेल का, आमचे पेपर चेक केले जातील का, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीने तुम्ही ऑफलाईनला शिकवता त्याच पद्धतीने तुम्ही आमच्या ऑनलाईन बॅचला सुद्धा शिकवाल का, हा मोठा प्रश्न. तर मी महेश शिंदे स्वतः तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने आम्ही ऑफलाईनच्या बॅचला शिकवतो त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला ऑनलाईनला सुद्धा शिकवणार आहोत. आणि यासाठीची आपल्या ज्ञानदीप अकॅडमीची राज्यसेवेची 2025ची नवीन पॅटर्नची ऑनलाईनची बॅच येते. महत्त्वाची गोष्ट काय आहे, या बॅचला तुम्ही वर्षभरात कधीही ॲडमिशन घेऊ शकता, कधीही, त्यावर कसलंही रेस्ट्रिक्शन नाही आहे. काय फायदा होतो, सगळ्यात पहिला महत्त्वाचा फायदा हा होतो की त्या ठिकाणी आमची ही बॅच लाईव्हवाली बॅच आहे. लाईव्ह म्हणजे लाईव्ह लेक्चर. खूपदा असं होतं की तुम्ही कुठंतरी गृहिणी असता, जॉब करणारे असता, कुठंतरी कॉलेज करणारे असता, किंवा सगळ्या दिवसभराच्या धावपळीमध्ये तुम्हाला वेळ मिळत नाही. मग असं होतं की सर वेळ मिळत नाही, मग तयारी कशी करू, काय करू, व्हिडिओ कधी बघू, लाईव्ह लेक्चर किती वेळा बघू शकतो. तर आमच्याकडनं तुम्ही लेक्चर बघण्यावरती असंच कोणतंही रेस्ट्रिक्शन नाही आहे. फक्त काय, तुम्ही फोन नंबर बदलता कामा नये किंवा तुम्ही फोन चेंज करता कामा नये. खूप सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर हा पर्टिक्युलर कोर्स लॅपटॉपवर दिसेल का, तर आमचा ऑनलाईनची बॅच लॅपटॉपवर दिसत नाही. मात्र जर तुमच्याकडे टॅबलेट असेल जो सिम इनेबल्ड आहे, ज्यामध्ये सिम कार्ड चालतं, तर त्या पर्टिक्युलर टॅबलेटमध्ये आमचा ज्ञानदीपचा हा MPSC ऑनलाईनचा कोर्स नक्की दिसेल.
महत्त्वाचं असं आहे की ज्या पद्धतीने ऑनलाईनला शिकवतो त्याच पद्धतीने आम्ही, ज्या पद्धतीने ऑफलाईनला शिकवतो त्याच पद्धतीने आम्ही तुमच्याकडनं ऑनलाईनला सुद्धा शिकून घेणार आहोत. आणि तुम्हाला दुसरा महत्त्वाचा ॲडव्हान्टेज काय आहे, तर जेव्हा तुम्ही ही ऑनलाईनची बॅच जॉईन करता त्यावेळेस मागच्या वर्षीची जी आमची ऑनलाईनची बॅच होती, जी सध्या आमच्याकडे रेकॉर्डेड स्वरूपात आहे, ही रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच तुम्हाला आमच्याकडनं 2 वर्षांसाठी मोफत ॲक्सेस मिळतो. रेकॉर्डेड बॅचला तुम्हाला आमच्याकडनं मोफत ॲक्सेस मिळतो कोणत्याही अडचणीशिवाय. पर्पज हा आहे की आमच्याकडं ऑनलाईनला आलेल्या विद्यार्थ्याला जर लाईव्ह लेक्चर नाही पाहता आलं किंवा त्याच्या आवडीचा विषय नाही पाहता त्याला ते पर्टिक्युलर लेक्चर पाहता यावं, यासाठी पर्टिक्युलर बॅच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी ऑनलाईनची बॅच आहे यामध्ये रोज 2 ते 3 लेक्चर असतील. मग सर आम्ही फॅकल्टीसोबत कॉन्टॅक्ट कसा करायचा, तर महत्त्वाची गोष्ट आहे रोज 2 ते 3 लेक्चर असतील. डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतील, तुम्ही डाऊट विचारू शकता. लेक्चरच्या शेवटी डाऊट क्लिअर केले जातील. सगळ्या फॅकल्टीजचे फोन नंबर तुमच्यावर शेअर केले जातील. या बॅचचा कालावधी 11 महिने आहे. मात्र या बॅचमध्ये जे लेक्चर होतील यांना परत तुम्हाला आणखीन 1 वर्षभर ॲक्सेस आमच्याकडनं असेल. रेकॉर्डेड बॅचला 2 वर्ष ॲक्सेस आणि ही जी लाईव्हची बॅच आहे याला सुद्धा आमच्याकडनं तुम्हाला 2 वर्ष ॲक्सेस आहे. ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर ज्ञानदीप अकॅडमी नावाचं आपलं हे जे ॲप आहे 27 MBचं, याची साईज आता थोडीफार मोठी झालेली असेल तर ज्ञानदीप अकॅडमी, त्या ठिकाणी 2-3 ज्ञानदीपचे ॲप आहेत ज्या ठिकाणी माझा फोटोवर रिफ्लेक्ट होतो. तो ज्ञानदीप अकॅडमी नावाचा ॲप तुम्ही डाउनलोड करा. यात तुम्हाला मिळेल, यावर तुम्ही MPSC इंटिग्रेटेड बॅच 24-25 लाईव्ह जर सर्च केली त्या ठिकाणी तुम्हाला ही बॅच मिळेल. तुम्ही ही बॅच ॲपवर जॉईन करू शकता. या बॅचबद्दल जर तुम्हाला आणखीन जास्त काही माहिती हवी असेल तर तुम्हाला हे 2 फोन नंबर शेअर करतो. 2 फोन नंबर आहेत, यांच्यावर तुम्ही कॉल करून तुमचे डाऊट ॲड्रेस करू शकता. महत्त्वाचा फक्त एक विनंती काय आहे की तुम्ही जे फोन करता तर फोन करण्याच्या वेळा थोड्या व्यवस्थित ठेवा, कारण तुम्ही खूप लेट नाईट कॉल करता ज्यावेळी तुम्हाला रिप्लाय देता येत नाही. फोन नंबर आहे 90 11 66 10 आणि 20 आणि दुसरा फोन नंबर आहे 88 06 277 677. तर 2 फोन नंबरला तुम्ही कॉल करून तुमचे डाऊट ॲड्रेस करू शकता. दोन्ही फोन नंबरला कॉल करताना शक्यतो सकाळी 10:15 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:45 या वेळेत कॉल करा. इतर वेळी सुद्धा आम्ही कॉल उचलण्याचा नक्की प्रयत्न करू, पण यावेळेस जर तुम्ही कॉल केला तर तुमचे डाऊट चांगल्या पद्धतीने आम्हाला ॲड्रेस करता येतील. मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमी ही जी ऑनलाईन बॅच आहे, या बॅचमध्ये ज्या क्लास नोट्स आहेत तुम्ही पोस्टल चार्जेस पे केले आणि तुम्हाला क्लास नोट्स सोबत माइंड मॅप सोबत ॲनालिसिसची पुस्तकं आमच्याकडनं तुम्हाला घरपोच पुरविली जातील. फक्त तुमचा ॲड्रेस योग्य असायला हवा आणि तुम्ही पोस्टल चार्जेस पे केले की सगळी पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या फॅकल्टी आमच्या ऑफलाईनला शिकवतात त्याच फॅकल्टी त्याच तोडीसतोड तुम्हाला ऑनलाईनला सुद्धा शिकवणार आहात. यामुळे तुम्हाला पुण्यात येण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या बसल्या ही बॅच, आमची ऑनलाईनची बॅच जॉईन करू शकता अत्यंत कमी फीसमध्ये. महत्त्वाचं, या बॅचची फीस फक्त 50,000 रुपये आहे. लक्षात घ्या, फीस 50,000 रुपये आहे आणि ही 50,000ची फीस तुम्ही 5 टप्प्यात भरू शकता. प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये गुणिले 5 असं तुम्ही 5 टप्प्यात ही पर्टिक्युलर फीस भरू शकता. जे महत्त्वाचं आहे, परत एकदा सांगतो, ऑनलाईनची फीस फक्त 50,000 रुपये आहे. ही फीस तुम्ही प्रत्येक महिन्याला 10,000 असं 5 महिने 5 टप्प्यात फीस भरून या बॅचचा नक्की बेनिफिट घेऊ शकता. तुम्हाला सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये मनापासून स्वागत आहे. यात आपण सगळ्यात अगोदर एक छोटासा मुद्दा पाहूया की वर्क कसं करायचं. आता पहा, मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला स्वतःला सुद्धा माहिती आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्यानं खूप असं रँडमली वाकडी तिकडी भाषा वापरली आणि एखाद्या विद्यार्थ्यानं खूप चांगली स्वच्छ सुंदर प्रमाण भाषा वापरली. दोघांचं उत्तर सेम आहे, दोघांचा कंटेंट सेम आहे, दोघांचं नॉलेज सेम आहे. मग असं असताना सुद्धा मला सांगा, फक्त तुम्ही कोणाला जास्त मार्क्स द्याल? तो ऑब्व्हियस आहे की ज्या व्यक्तीने प्रमाण भाषा वापरली, चांगली भाषा वापरली, त्या व्यक्तीला तुम्ही चांगले मार्क्स द्याल. करेक्ट आहे. हे खूप साधं गणित आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी यावरती लक्ष द्यायचं की तुमची भाषा सुधारक असू शकते. मी भाषेवरती सेपरेट बोलणार आहे, पण आज पहिला दिवस आहे म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्हाला कशावर काम करायचंय, तुम्हाला लँग्वेजवर काम करायचं आहे. जर समजा तुम्हाला स्पर्धा परीक्षा पास व्हायची असेल, 2025चा राज्यसेवेचा पॅटर्न पास व्हायचा असेल, तर तुम्हाला लँग्वेज म्हणजे जी भाषा आहे या भाषेवर सगळ्यात जास्त काम करावं लागणार आहे. लँग्वेज किंवा जी भाषा आहे यावरती सगळ्यात जास्त काम करावं लागणार आहे. मग हे काम कुठनं करायचं, तर सगळ्यात पहिलं काम काय करायचं, या भाषेसाठी एक नोटबुक बनवायची. एक नोटबुक. लक्षात घ्या, खूपदा असं वाटतं की सर हे काय शाळकरी मुलांसारखं चाललंय, आम्ही आता नोटबुकमध्ये शब्दाने वाक्य लिहून पाठ करू का? हो,
लक्षात घ्या, देअर आर नो फ्री लंचेस. कोणती गोष्ट सहजासहजी मिळत नाही आणि जर तुम्हाला सहजासहजी मिळत नसेल तर तुम्हाला त्यावरती काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रत्येक छोट्या मुद्द्यावर तुम्ही काम करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही आलात आणि तुम्ही पुस्तकं वाचली की लगेचच्या लगे तुम्हाला पोस्ट मिळेल असं कधीही कुठंही होणार नाही. आलात लगेचच्या लगे पोस्ट मिळते असं न होता त्या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने त्याला ॲड्रेस करू शकता यावर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला नक्की पोस्ट मिळेल. म्हणून मग या ठिकाणी काय आहे, एक नोटबुक करायची. या नोटबुकमध्ये चांगले शब्द आणि चांगले वाक्य लिहून ठेवायचे. हे चांगले शब्द आणि चांगले वाक्य काय करायचं, पाठ करायला सुरू करायचं. पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरं, भाषा कुठून सुधारायची, तर जो मराठी वर्तमानपत्र तुम्ही वाचता, बरोबर आहे, मराठी वर्तमानपत्र, तर मराठी वर्तमानपत्रामधून तुम्ही कोणत्याही पद्धतीने संपादकीय मधनं भाषा सुधारण्याचा प्रयत्न नका करू. मराठी वर्तमानपत्रामध्ये काही महत्त्वाच्या बाबी असतात. सगळ्यात पहिली बाब असते वाचकांचा पत्रव्यवहार. वाचकांचा पत्रव्यवहार खूप जास्त महत्त्वाचा आहे. यामध्ये कसं असतं, रोजच्या रोज दैनंदिन जीवनात ज्या घटना घडतात याबद्दल तो वर्तमानपत्र वाचणाऱ्या वाचकांचा एक मनोदय असतं, त्यांचं एक मनोगत असतं. ते आपल्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये स्वतःचं मत संपादकांकडे पाठवतात. संपादक त्याला प्रॉपरली भाषेमध्ये एडिट करतात आणि एडिट करून ते त्या ठिकाणी टाकतात. सो याचा अर्थ काय होतं की तुम्हाला प्रॉपरली ती भाषा मिळते जी खरं तर एखाद्या मुद्द्याबद्दल, न्यूजबद्दल, घटनेबद्दल, व्यक्तीबद्दल, संघटनेबद्दल तुमचं मत व्यक्त करायला फायद्याचं ठरते, जे तुम्ही ॲज इट इज उत्तरात टाकू शकता. यामुळे वर्तमानपत्रातील वाचकांचा पत्रव्यवहार, तुम्ही जर लोकसत्ता पेपर वाचत असाल तर लोकसत्ता पेपरमधला जो लोकमानस नावाचा सदर आहे, मी तुम्हाला सर्वांना सुचवलं लोकमानस नावाचा सदर नक्की वाचा. यातनं तुमची भाषा खूप जास्त इम्प्रूव्ह होईल. वर्तमानपत्रातनं वाचकांचा पत्रव्यवहार, लोकमानस, दोन गोष्टीवर काम करायचं आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं आहे, योजना नावाचं एक मॅगझिन आहे मराठीमधलं, सोबत लोकराज्य नावाचं एक मॅगझिन आहे मराठीमधलं. तर योजना आणि लोकराज्य मॅगझिनमधनं जे चांगली वाक्य, चांगला डेटा, चांगली ग्राफ, चांगला फ्लो चार्ट, चांगला पाय चार्ट, जे काही तुम्हाला मिळतं ती प्रत्येक गोष्ट घ्यायची आणि ती प्रत्येक गोष्ट या ठिकाणी टाकायला सुरू करायची. याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला हा मिळतो की तुमची भाषा सुधारते. लक्षात घ्या, भाषा सहजासहजी सुधारणार नाही, यावर तुम्हाला काम करावं लागेल. काय काम करावं लागणार आहे, एक नोटबुक करायचे, शब्द पाठ करायचे, वाक्य पाठ करायचे. मराठी वर्तमानपत्रामधनं वाचकांचा पत्रव्यवहार, लोकमानस आणि योजना आणि लोकराज्य नावाचे जे मॅगझिन्स आहेत, या मॅगझिनमधनं चांगले वाक्य, चांगला डेटा, चांगले इंट्रोडक्शन, चांगले कन्क्लुजन तुम्ही घेऊन ठेवायचे. हे तुमच्या उत्तरामध्ये आणायचं. सो आपण काय कशाबद्दल बोलतोय, परीक्षा क्रॅक करण्यासाठी उत्तर लिखाण गरजेचं आहे. या उत्तर लिखाणातला सगळ्यात महत्त्वाचा कॉम्पोनेंट जो आहे भाषा. प्रॅक्टिसबद्दल मी का बोलत नाहीये, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला या क्लासमध्ये रोज आन्सर रेटिंग करून घेतली जाणार आहे. परत एकदा सांगतो, तुम्हाला या क्लासमध्ये रोज आन्सर रेटिंग करून घेतली जाणार आहे. ज्या प्रोग्रामचं नाव आहे समर्पण. एकदा तुम्हाला शिकवायला सुरू केलं की त्या शिकवलेल्या दिवसापासून रोजच्या रोज तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर रेटिंग करून घेतली जाणार आहे, जी तुमच्यासाठी खूप जास्त आवश्यक आहे. यामुळे महत्त्वाचं काय आहे, या ठिकाणी भाषेवर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काम करणं सगळ्यात जास्त आवश्यक आहे, ज्यावर तुम्ही काम करू शकता. राहील लक्षात, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रॅक्टिस क्लास करून घेणार आहे, भाषेवर तुम्ही काम करायचंय. आणि सगळ्यात तिसरा जो मुद्दा म्हणला होता मी, कल्पकता किंवा क्रिएटिव्हिटी. तर लक्षात घ्या, क्रिएटिव्हिटी एका दिवसात येत नसते, बरोबर आहे. एखादा व्यक्ती इंजिनियरच्या घरात जन्माला आला, तो लगेचच्या लगेच दुसऱ्या दिवशी इंजिनियर होत नसतो. तुम्हाला ते शिकावं लागतं, अंडरस्टँड करावं लागतं. आन्सर रायटिंगची क्रिएटिव्हिटी किंवा आन्सर रायटिंगची जी कल्पकता आहे, ही जेव्हा तुमच्याकडे कंटेंट येईल, तुमच्याकडे भाषा येईल, तुम्ही फ्री माइंडमध्ये असाल, एकदम मोकळ्या मनानं असाल, त्यावेळेस तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी येईल. अदरवाईज तुमच्याकडे इतक्या लवकर क्रिएटिव्हिटी येणार नाही. क्रिएटिव्हिटी येण्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ द्यावा लागेल. पुढच्या 6 ते 7 महिन्यात तुमच्याकडे ऑटोमॅटिकली क्रिएटिव्हिटी आलेली असेल, ज्यात तुमचं काहीही नुकसान होणार नाही. राहील लक्षात हा महत्त्वाचा मुद्दा. तर हा सुरुवात झाली. आता एक महत्त्वाचा प्रश्न खूप सगळे विद्यार्थी मला विचारतात. तो प्रश्न हा आहे की सर, आम्हाला MPSC UPSC ची तयारी सुरू करायची आहे, तर ही सुरुवात करताना मी नेमकं कुठून सुरुवात करू, सुरुवात कुठून करू. पहा, मी तुम्हाला सुरुवात कुठून करायची त्याबद्दल बोलतो, जे महत्त्वाचं आहे. आता सुरुवात करताना आपल्याला 3 घटकांवर काम करायचं आहे. पहिला घटक आहे आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचं जे YouTube चॅनल आहे, हे YouTube चॅनल आपल्याला काम करायचं आहे. दुसरं आपल्याला काम करायचं आहे ते आहे तुम्ही आपलं जे ॲप आहे, ज्ञानदीप अकॅडमीचं ॲप आहे, तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला ॲपला ॲक्सेस मिळेल. ॲपला ॲक्सेस मिळाल्यानंतर तुम्ही त्यावर काम करावं. आणि तिसरं महत्त्वाचं आहे जे म्हणजे तुम्हाला वाचन काय करायचंय. तर मी तुम्हाला काय करतो, सुरुवात करताना या 3ही घटकांबद्दल सांगतो.
जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुरुवात करता येईल, जे महत्त्वाचं आहे आपण समजून घ्या. आता पहा, यूट्यूब लक्षात घ्या, ज्ञानदीप अकॅडमी यूट्यूबला ज्या लेवलला UPSC साठी आणि MPSC साठी जो कंटेंट टाकते हा अनन्यसाधारण, हा खूप चांगला आहे. महत्त्वाचं असं की तुम्ही या कंटेंटच्या आधारावर सुद्धा परीक्षा पास होऊ शकता. या कंटेंटवर मात्र तुम्हाला विश्वास असायला हवा, तुम्ही कंटेंटचा आदर करायला हवा. आता काय आहे, जेव्हा तुम्ही यूट्यूबला जाल तर यूट्यूबला गेल्यानंतर UPSC ची मराठीमधून तयारी करणारे विद्यार्थी आणि MPSC ची मराठीमधून तयारी करणारे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय पाहायला हवं, तर यूट्यूबला सगळ्यात पहिलं काय आहे ते आहे आपलं DNA नावाचा एक प्रोग्राम आहे. DNA, जी लोक मराठीमधून तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी DNA आहे. DNA म्हणजे काय आहे, डेली न्यूज अनालिसिस. डेली न्यूज अनालिसिस DNA नावाचा प्रोग्राम आहे. यूट्यूबला गेल्यानंतर DNA ज्ञानदीप अकॅडमी टाकलं की लगेच तो व्हिडिओ तुम्हाला येईल. हा व्हिडिओ रोज न चुकता बघा, कारण या व्हिडिओमध्ये सगळे जे प्रश्न आहेत प्रश्नाच्या अनुषंगाने सगळ्या चालू घडामोडी कव्हर केलेल्या आहेत. महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का, खूपदा आपल्याला वाटतं की परीक्षा लेखी आहे, मग तुम्हाला प्रश्न विचारतील या घटकाचा इम्पॉर्टन्स काय आहे, याचा स्कोप काय आहे, याचे फरक सांगा, याचा अमक सांगा, याचं तमक सांगा, असे तुम्हाला प्रश्न विचारतील. पण लक्षात घ्या, UPSC मध्ये आणि MPSC मध्ये या प्रकारचे प्रश्न कधीही विचारले जाणार नाही. या ठिकाणी काय असणार आहे UPSC मध्ये आणि MPSC मध्ये, तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारताना जी करंट इव्हेंट घडलेली आहे, या घडलेल्या करंट इव्हेंटला तुम्हाला त्या ठिकाणी सिलेबससोबत लिंक करून प्रश्न विचारला जाणार आहे. मागे मला वाटतं 6 ते 7 वर्षांपूर्वी असं घडलं होतं की एका महिलेने एका मोठ्या राजकीय व्यक्तीबद्दल टीका टिप्पणी केली होती सोशल मीडियावरती, फेसबुकवरती. तर त्यावेळी मग प्रश्न आला होता की या प्रकारची टीका टिप्पणी भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान कायदा 2005च्या कोणत्या चौकटीत बसते, त्याबद्दलच्या तरतुदी काय आहेत, त्यात काय वर्कआउट करायला हवं. म्हणजे प्रश्न, घटनेबद्दल प्रश्न कधी विचारला जात नाही. प्रश्न काय असतो, या पर्टिक्युलर घटनेशी निगडीत असणारे कायदेशीर बाबी काय आहेत, संवैधानिक बाबी काय आहेत, यावर प्रश्न असतो. त्यामुळे इथं महत्त्वाचं काय आहे, DNA पाहायचं आहे. दुसरं महत्त्वाचं आहे, मराठीमध्ये रोज आपलं समर्पण नावाचं एक डेली आन्सर रायटिंग आहे. यूट्यूबला समर्पण नावाचं डेली आन्सर रायटिंगचा एक प्रोग्राम आहे, जो तुम्ही या ठिकाणी गो थ्रू करू शकता, डेली आन्सर रायटिंग. तिसरं महत्त्वाचं आहे, आता रिसेंटली मी यूट्यूबला एक महत्त्वाचा प्रोग्राम सुरू केला आहे, ज्याचं नाव आहे इकॉनॉमिक्स सिम्प्लिफाईड सिरीज. इकॉनॉमिक्स सिम्प्लिफाईड सिरीजमध्ये मी काय करतोय, जवळपास 1000+ कन्सेप्ट इकॉनॉमिक्सचे मराठीमधनं घेतोय. इकॉनॉमिक्स जर तुम्हाला कळली तर ही इकॉनॉमिक्स तुम्ही IRला अप्लाय करू शकता, GS3ला अप्लाय करू शकता, इथिक्सला अप्लाय करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इकॉनॉमिक्सची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर चांगली असेल तर इंटरव्ह्यूमध्ये मिळणारे मार्क्स सुद्धा खूप चांगले असतात. तुम्ही सगळ्याच्या सगळ्या GSला इकॉनॉमिक्स ॲप्लिकेशन करू शकता. चौथं महत्त्वाचं आहे, यूट्यूबला मी आपल्या संविधानातील जी कलमं आहेत, या संविधानातील कलम मराठीमध्ये सुद्धा घेतलेली आहेत आणि इंग्लिशमध्ये सुद्धा घेतलेली आहेत. तर तुम्ही ही कलमाची सिरीज तुम्ही बघू शकता, जो तुम्हाला ॲडव्हान्टेज येईल. मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्हीमध्ये सुद्धा मी ही कलमं घेतलीत, हे पाहू शकता. आणि पाचवं महत्त्वाची गोष्ट, आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपण जे योजना मॅगझिन आहे, या योजना मॅगझिनचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे, डिस्कशन असणारा. तर हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता, जो तुम्हाला मोठा ॲडव्हान्टेज मिळवून देणारा आहे. तर इथं बेसिक लक्षात घ्या, सुरुवात कुठून करायची, कोणतंही रेफरन्स मटेरियल वाचायला घेऊ नका. क्लासकडनं तुम्हाला 90% सगळेच्या सगळे जे महत्त्वाचे पुस्तकं आहेत, नोट्स सगळ्या प्रोव्हाइड केल्या जातील. सुरुवातीला जे मी सांगतोय ते प्रॉपर फॉलो करा. एका टप्प्यानंतर ज्यावेळेस तुमचा अभ्यास एका लेवलला जाईल, त्यानंतर तुम्ही रिडिंगसाठी घ्या, पण सध्या जे मी सांगतोय तेच फॉलो करा. महत्त्वाची गोष्ट, यूट्यूबला गेल्यानंतर हे सगळंच्या सगळं तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. मला माहिती आहे, तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही पुस्तकं वाचत बसता आणि मग 2, 3, 4 वर्षानंतर जेव्हा तुमचा रिझल्ट येत नाही, त्यावेळेस मात्र परत तुम्ही म्हणता की सर आता नेमकं काय करू. मी आजच तुम्हाला सांगतोय, तुम्ही रिझल्ट येण्यासाठी काय करायला हवं, हा प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा तुमच्या खूप बेसिक कामाचा आहे. यूट्यूबला त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आपलं ॲडमिशन घ्याल, तुम्हाला ॲपला ॲक्सेस मिळेल. कोणता आपला ॲप आहे, ज्ञानदीप अकॅडमी नावाचा ॲप आहे प्ले स्टोअरला. यामध्ये तुम्हाला ॲक्सेस कशाला मिळेल, तर तुम्हाला आपल्या रेकॉर्डेड कोर्सला ॲक्सेस मिळेल. तुम्हाला माहित असेल, जेव्हा तुम्ही ऑनलाईन बॅचला ॲडमिशन घेता, आता सध्याचं हे जे लेक्चर सुरू आहे, लाईव्ह लेक्चर सुरू आहे, बरोबर आहे. हे लाईव्ह लेक्चर तुम्हाला या ठिकाणी मिळतं. लाईव्ह लेक्चर संपल्यानंतर 2 ते 2.5 तासात हे लेक्चर प्रोसेस होऊन तुम्हाला अवेलेबल असतं. मग महत्त्वाचं काय आहे, लाईव्ह लेक्चर तुम्हाला मिळतं, मात्र सोबतच आमच्याकडे जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, ज्यांची क्वालिटी खूप चांगली आहे, या रेकॉर्डेड बॅचला सुद्धा तुम्हाला ॲक्सेस मिळतो.
हे आम्ही देणारी ज्ञानदीप अकॅडमी एकमेव आहे की जी तुम्हाला काय करते, रेकॉर्डेड बॅचला सुद्धा ऍक्सेस देते. मग या ठिकाणी जे रेकॉर्डेड बॅचला तुम्हाला ऍक्सेस मिळणार आहे त्यात तुम्ही काय पाहावं, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, त्यात इकॉनॉमीचा एक कोर्स आहे, इकॉनॉमी बाय महेश शिंदे. तर हा कोर्स तुम्ही बघा, कारण या कोर्समध्ये काय होईल, तुमच्या सगळ्याच्या सगळे इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट क्लिअर होतील. सेम याच ठिकाणी पॉलिटीचा सुद्धा एक कोर्स आहे, हा पॉलिटीचा कोर्स सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. आणि तिसरं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण आपल्या ॲपवरती स्टेट बोर्डचे काही विषयांचे जवळपास 150+ लेक्चर्स या ठिकाणी दिलेले आहेत. सो 150+ लेक्चर्स पाहायला सुरू करा. हे पाहताना तुम्हाला जो योग्य वाटतो तो पाहायला सुरू करा. सध्या या स्टेजला मी तुम्हाला सांगल, ऑनलाईनची तयारी सुरू करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी पहिलं काम काय करायचंय, तर इकॉनॉमीचा माझा हा जो कोर्स आहे, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, हा इकॉनॉमीचा कोर्स पुढच्या 1 महिन्याच्या सगळ्या पाहून घ्या. जर तुम्हाला इकॉनॉमीची कन्सेप्ट खूप चांगले झाले, जर तुम्ही इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्टची अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह झाली, तर आय पर्सनली फील की तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप चांगली असेल, खूप बेनिफिट देणारी असेल. सो दुसरं काय, यूट्यूब नंतर ॲपवर तुम्हाला काय करायचं, त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, इकॉनॉमीचा कोर्स पाहायचा आहे, पॉलिटीचा कोर्स पाहायचा आहे, स्टेट बोर्डचा कोर्स पाहायचा आहे. आता हे झाल्यानंतर तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, तुम्ही वाचन कशाचं करावं. खूप सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर हे पुस्तक घेऊ का, ते पुस्तक घेऊ का. एक लक्षात घ्या, जी जुनी पुस्तकं आहेत, जुनी पुस्तकं बेसिकसाठी चांगली आहेत, मात्र जुन्या पुस्तकांबद्दल तुमच्या एक्झामचा, मेन्स एक्झामचा सिलेबस कव्हर होणार नाही आणि तुम्ही विनाकारण ती पुस्तकं घेऊन तुमचं नुकसान करून घ्याल. विनाकारण पुस्तकं वाचत बसाल. थोडासा पेशन्स ठेवा. ओव्हर अ टाइम पिरियड पुढच्या 2 ते 3 महिन्यात खूप चांगलं मटेरियल मार्केटमध्ये येणार आहे, ते तुम्ही गो थ्रू करू शकता. याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला नक्की मिळणार आहे, याचं बेनिफिट तुम्हाला नक्की मिळणार आहे. मग वाचन काय करायचं, सगळ्यात पहिलं वाचन काय करायचं, तर स्टेट बोर्डचं कोणतंही एक सब्जेक्ट घेऊन वाचन करायला सुरू करा. स्टेट बोर्डचं कोणता एक सब्जेक्ट, बरोबर, हा एक सब्जेक्ट तुम्ही घेऊन रीडिंग करायला सुरू करा. पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमी असेल, जिओग्राफी असेल, जे काय असेल. चला आपण इमॅजिन करूया, तुम्ही काय करा, भूगोलाचा 6वी ते 12वीचं स्टेट बोर्ड वाचायला घ्या. मी तुम्हाला टार्गेट देतो पुढच्या महिन्याभराचं. सोबत काय करा, अर्थशास्त्राचा 11वी आणि 12वीचे पुस्तक वाचायला सुरू करा. त्यानंतर कृषी जे आहे हे कृषीचे 11वी आणि 12वीचे पुस्तक वाचायला सुरू करा. सो स्टेट बोर्ड या टॉपिकवरती फोकस करा, पहिली गोष्ट. दुसरं तुम्हाला काय वाचायचंय, वर्तमानपत्रामधलं वाचकांचा पत्रव्यवहार एक वाचनासाठी घ्या. वाचकांचा पत्रव्यवहार तुम्ही यावरती टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. वाचकांचा पत्रव्यवहार वाचायला घ्या. तिसरं महत्त्वाचं आहे, या ठिकाणी तुम्ही लोकमानस वाचन करण्यासाठी घ्या. लोकमानस सोबत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला जे क्लासमध्ये टीचिंग केलं जाईल, या क्लासमधल्या टीचिंगमध्ये काय होतं, आपलं म्हणणं असतं की वर्गात जे शिकवलं जाईल यासाठी कोणतं पुस्तक वाचू. डोंट रीड अ बुक. पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करू नका. या ठिकाणी पुस्तक न वाचता तुम्हाला क्लासमध्ये जी PDF शेअर केली जाईल किंवा जी नोट्स शेअर केली जाईल ती नोट्स वाचायला सुरू करा. महत्त्वाची गोष्ट, यावर काम करा. सध्याच्या लेवलला रेफरन्स मटेरियल जर वाचायला जाल, खूप जास्त वेळ जाईल, तुमच्या गोष्टी कव्हर होणार नाहीत. सो आत्ताच्या स्टेजला काय करा, PDF किंवा नोट्स वाचण्यासाठी घ्या. 5वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला क्लासकडनं जे माइंड मॅप आहेत, हे माइंड मॅप डिस्पॅच करण्याची सोय काही दिवसात केली जाईल. माइंड मॅप तुम्हाला एकदा मिळाले किंवा काय करा, यामधला जो माइंड मॅप तुम्हाला खूप सोपा वाटतो, हा माइंड मॅपमध्ये काय करायचं, पहिले 7 दिवस 5 पान पर दिवस वाचायचे. त्यानंतर पुढचे 7 दिवस 10 पान पर दिवस वाचायचे. म्हणजे काय करायचं, हळूहळू आपली रिडिंगची कॅपॅसिटी डेव्हलप करायची. इथं लक्षात घ्या, मी तुम्हाला सिस्टमॅटिकली सांगतोय वाचन काय करायचं. माझं म्हणणं आहे की तुम्ही कोणत्याही पद्धतीने जर या पद्धतीने हे वाचन न करता तुम्ही पुढचे पुस्तकं वाचत बसतात, नुकसान होईल. आणखीन काही लोकांचा प्रश्न असतो की सर माझं स्टेट बोर्ड वाचलं मग काय करू. जर स्टेट बोर्ड वाचून झालं असेल तर ॲपमधले सगळे व्हिडिओज अगोदर पाहून घ्यायला सुरू करा. व्हिडिओजमध्ये पॉलिटी इकॉनॉमी पाहून झालं असेल तर ते जिओग्राफीचा व्हिडिओ असणार आहे, खूप सगळे व्हिडिओज असणार आहेत. हे सगळे व्हिडिओज पाहायला सुरू करा. फक्त लक्षात घ्या, इतक्यात रेफरन्स मटेरियलच्या पाठीमागे जाऊ नका. जर इतक्यात रेफरन्स मटेरियलच्या पाठीमागे गेलात तर खूप मोठं नुकसान तुमचं होईल. आणि हे तुम्ही गो थ्रू करायला सुरू करा. तर इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे, यावर तुम्ही काम करा. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहूया की थोडक्यात तुमचा पुढच्या 6 ते 7 महिन्यांचा प्लॅन काय असावा. त्यामध्ये पहिला महिना एक प्लॅन असणार आहे, त्यानंतर पुढचे 3 महिने एक प्लॅन असणार आहे, त्यानंतर पुढचे 3 महिने आणखीन एक महत्त्वाचा प्लॅन असणार आहे आणि मग त्यानंतर पुढचा तुमचा फ्लो असणार आहे. पहिला महिना लक्षात घ्या, पहिला महिना तुम्ही देवाला द्यायचा किंवा तुम्ही हा पहिला महिना स्वतःला द्यायचा. म्हणजे काय,
तर पहिल्या महिन्यात तुमचं काही वाचून झालं नाही, तुम्हाला कन्सेप्ट कळले नाही, गोष्टी तुमच्या लक्षात आल्या नाही, किंवा तुम्हाला खूप गोष्टी माहीत जरी नाही झाल्या तरी सुद्धा तुम्ही काळजी नाही करायचा, विचार नाही करायचा. एक साधी गोष्ट विचार करा, 12वी नंतर तुम्हाला बिलकुल अभ्यासाची सवय नाहीये, 12वी नंतर तुम्ही अभ्यासच केलेला नाहीये, तुम्ही डायरेक्टली अभ्यासाला पडलाय. मग मला सांगा, लक्ष लागेल का? कॉन्सन्ट्रेशन होईल का? गोष्टी तुम्हाला कळतील का? एका जागेवर बसण्याची इच्छा होईल का? बिलकुल इच्छा होणार नाहीये. मग जर इच्छा होणार नसेल तर आत्ता स्वतःला टेन्शन का देता? आत्ता स्वतःला एवढं अडकवून का ठेवता? थोडा स्वतःला वेळ द्या, थोडा पेशन्स ठेवा, टप्प्याटप्प्याने गोष्टी करायला शिका. म्हणून पहिल्या महिन्यात तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं तुम्ही फोकस करा, बाकी गोष्टींवरती वर्क करू नका. पहिल्या महिन्यात सेटल होण्यासाठी घ्या. म्हणून तुम्हाला म्हणलंय पहिला महिना देवाला द्यायचा. नंतरचे जे पुढचे 3 महिने आहेत हे सगळ्यात जास्त क्रुशियल आहेत. पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? पुढच्या 3 महिन्यात तुम्हाला इंटरनलायझेशन करायचं आहे. इंटरनलायझेशन म्हणजे काय? तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट स्वतःच्या भाषेमध्ये समजून घ्यायचा आहे. स्वतःची भाषा हे खूप जास्त महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? तर या पहिल्या 4 महिन्यात जर तुम्ही सणावळी, व्यक्तींची नावं, ठिकाणांची नावं, वर्ष, समित्या, कमिटी हे सगळं पाठ करण्याचा प्रयत्न केला, लक्षात घ्या या गोष्टी पाठ होणार नाहीत. आणि जर या गोष्टी पाठ नाही झाल्या तर तुम्ही डिमॉरलाइज व्हाल, तुम्हाला टेन्शन येईल, तुम्हाला नको नकोसं वाटेल, तुम्हाला वाटेल स्पर्धा परीक्षा करायला नको. पहिले 4 महिने एकही गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा नाही. पहिल्या 4 महिन्यात तुमचा जो मेन फोकस आहे हा मेन फोकस फक्त काय कन्सेप्ट क्लिअर करून घेण्याकडे असेल. कन्सेप्ट, मग कन्सेप्ट तुम्ही वर्गात एकदा अटेंड करा, नाही कळलं व्हिडिओ एकदा बघा, तरी नाही कळलं शिक्षकाला विचारा, तरी नाही कळलं परत एकदा व्हिडिओ अटेंड करा. फक्त लक्षात घ्या कन्सेप्ट तुम्हाला स्वतःच्या भाषेत कळायला हवा. जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट स्वतःच्या भाषेमध्ये कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या पर्टिक्युलर कन्सेप्टला आन्सर रायटिंगमध्ये आणू शकत नाही. आणि कन्सेप्ट स्वतःच्या भाषेत कळल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला आन्सर रायटिंगमध्ये आणाल तेव्हा तुम्ही त्या कन्सेप्टबद्दल क्रिएटिव्हली लिहू शकता. अदरवाईज तुम्ही त्याबद्दल क्रिएटिव्हली लिहू शकत नाही. यामुळं हे गणित पक्क लक्षात ठेवायचं की तुम्हाला पहिल्या दिवसापासून न चुकता प्रत्येक कन्सेप्ट स्वतःच्या लँग्वेजमध्ये कळायला हवा. म्हणजे 4 महिने तुम्हाला काही लक्षात राहू अथवा न राहू, जेवढं शक्य असेल तेवढं वाचलं तुम्ही कन्सेप्टकडे फोकस करायचा. त्यानंतरच्या पुढच्या 3 महिन्यात मग मात्र तुम्हाला परीक्षेबद्दलचा, प्रश्नांबद्दलचा विचार करायचा आहे, ते मी तुम्हाला सांगतो. पण आता काय लक्षात ठेवायचं? पहिले 4 महिने स्वतःला कोणत्याही प्रकारचं टेन्शन द्यायचं नाही. थोडक्यात काय आहे, पहिले 4 महिने तुम्ही काय करायचं? सरळ सरळ देवाला द्यायचं. आणि मी स्वतः तुम्हाला हा विश्वास देतो की जेव्हा तुम्ही प्रिपरेशन सुरू कराल तेव्हा प्रिपरेशन सुरू केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला 15 दिवसांमध्ये किंवा महिन्याभरामध्ये स्वतःमध्ये खूप चांगला फरक जाणवलाय. तुम्ही विचार करा, हाच फरक पुढच्या 1.5 वर्षात किंवा पुढच्या 2 वर्षात तुमच्यामध्ये स्वतःमध्ये दिसणार आहे आणि हा तुम्हाला खूप मोठा ॲडव्हान्टेज मिळवून देणार आहे. म्हणून तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय? तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की प्रिपरेशन करत असताना तुम्हाला तुमचा जो पर्टिक्युलर वेळ आहे हा वेळ स्वतःला द्यायचा आहे, स्वतःचा आदर करायचा आहे, स्वतःला त्या ठिकाणी थांबून सांगायचं की बाबा रे थोडं थांब, थोडं पेशन्स ठेव, मला कन्सेप्ट कळू दे, मला अंडरस्टँडिंग येऊ दे, माझे कन्सेप्ट चांगले झाले, ऑटोमॅटिकली यात खूप चांगली इम्प्रूव्हमेंट असेल. हा वेळ तुम्ही स्वतःला देणं खूप जास्त गरजेचं आहे. हे थोडक्यात मी तुम्हाला पॅटर्न सांगितलं. आता मी तुम्हाला काय करतो, तुम्हाला तुमचं दिवसभराचं नियोजन सांगतो की तुम्ही नियोजन कसं करावं. दिवसभराचं नियोजन. आता मला इथं 2 प्रकारचे विद्यार्थी मला दिसतात. मी 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी 2 नियोजन सांगतो. एक आहे ते आहेत रेग्युलर स्टडी करणारे विद्यार्थी आणि दुसरे महत्त्वाचे विद्यार्थी आहेत जे जॉब सांभाळत तयारी करणारे किंवा ज्या गृहिणी आहेत किंवा ज्यांना कमी वेळ मिळतो. या 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. सो अगोदर मी काय करतो, जे विद्यार्थी रेग्युलर दिवसभर अभ्यास करणार आहेत या दिवसभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी एक टाइम टेबल बनवून सांगतो. दिवसभर तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा टाइम टेबल वेगळा असेल आणि जॉब, गृहिणी किंवा कमी वेळ ज्यांना मिळतो त्यांच्यासाठीचा अभ्यासाचा टाइम टेबल कम्प्लिटली वेगळा असणार आहे. चला आपण हे समजून घेऊया. अगोदर आपण रेग्युलर तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करूया की त्यांनी कसा अभ्यास करावा. सो आपण विचार करूया दिवसभर रेग्युलर अभ्यास करणारे विद्यार्थी, दिवसभर रेग्युलर तयारी करणारे विद्यार्थी. लक्षात घ्या, तुम्हाला सकाळपासून अभ्यासाला वेळ मिळतो. मग जर सकाळपासून तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही या वेळेचा सदुपयोग करायला हवा. आता या ठिकाणी तुमचा वेळ कुठं कॉलेजमध्ये जातोय, फॅमिलीसाठी जातोय, घरच्या कामासाठी जातोय, ती तुमची अडचण आहे. त्याला कसं मॅनेज करायचं तुम्ही पहा. मी मात्र तुम्हाला या ठिकाणी टाइम टेबल करून देतो, तुम्ही त्यावर वर्कआउट करा. कसं वर्कआउट करायचं पहा.
सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्याला दिवसभर अभ्यासाला वेळ मिळतो त्याने स्वतःच्या अभ्यासाच्या प्राथमिकता ठरवायच्या, प्रायोरिटीज ठरवायच्या. प्रायोरिटी ठरवणं किंवा प्राथमिकता ठरवणं म्हणजे काय, तर जो महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्याला जास्त मार्क्स येतात, तो टॉपिक सकाळच्या वेळेत वाचायचा. जो कमी महत्त्वाचा टॉपिक आहे हा काय करायचा, दुपारच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेत वाचायचा. कसं असतं माहिती आहे का, मला सांगा, आपलं ब्रेन काय आहे? आपलं ब्रेन कम्प्युटर आहे. कम्प्युटर काय करतं, आलेल्या प्रत्येक डेटाला घेतं, स्टोअर करतं, कंटिन्यू स्टोअर करत चालतं की नाही. म्हणजे काय होतं, एका वेळेनंतर जेव्हा कम्प्युटरच्या मेमरीमध्ये डेटा फुल होतो त्यानंतर कम्प्युटर ऑटोमॅटिकली हँग होतं, डेटा ॲक्सेप्ट करणं बंद करतं. सेम इज दी केस. मला सांगा, जेव्हा तुम्ही सकाळी उठता, सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट काय, तर सकाळी उठल्या उठल्या तुमचं माइंड फ्रेश असतं. कोणताही फोटो पाहितलेला नसतो, कोणताही व्यक्ती पाहितलेला नसतो, कोणालाही भेटलेलं नसता. तेव्हा तुमचं कम्प्युटरचा कॅमेरा तर कम्प्लीट फ्रेश असतो. प्रत्येक फोटो कॅप्चर करतो, कॅप्चर करून स्वतः स्टोअर करायला होतो. तेव्हा सकाळी तुमची इफिशियन्सी चांगली असते. पण संध्याकाळच्या वेळेला काय झालेलं असतं, दिवसभरातल्या घडलेल्या घटना, भेटलेली लोक, घेतलेले फोटो, वाचलेल्या गोष्टी, घडलेली भांडणं, हे सगळं एक 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 करून इव्हेंट तुमच्या ब्रेनमध्ये स्टोअर असते. संध्याकाळी तुम्ही कम्प्लिटली हँग झालेले असता आणि संध्याकाळी मग तुमच्या अभ्यास करण्याची सगळीच्या सगळी इच्छा संपलेली असते. तुम्हाला अभ्यास करायला नकोसं वाटतं. यावेळेला काय असतं, जो जास्त मार्कवाला टॉपिक आहे, जे रिडिंगचा पोर्शन आहे, तो सकाळच्या वेळेत करायचा. काही महत्त्वाचे नियम. पहिला महत्त्वाचा नियम, तुम्ही वर्तमानपत्र बिलकुल वाचायचं नाही. परत एकदा सांगतो, वर्तमानपत्र बिलकुल वाचायचं नाही. जेवढं मी महत्त्वाचं सांगितलं तेवढं वाचायचं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रिपरेशन सुरू केल्यानंतर पहिले 6 महिने, लक्षात घ्या, पहिले 6 महिने नोट्स बिलकुल काढायच्या नाही. लक्षात घ्या, प्रिपरेशन सुरू केल्यानंतर पहिल्या 6 महिन्यात एक जरी नोट्स काढली तर ते पाप आहे, हे पक्क लक्षात घ्या. त्यामुळे काय आहे, प्रिपरेशन सुरू केल्यानंतर पहिले 6 महिने कोणत्याही पद्धतीने नोट्स काढायच्या नाही, हे लक्षात घ्या. वर्तमानपत्र वाचायचं नाही, पहिले 6 महिने नोट्स काढायच्या नाही. 6 महिन्यानंतर तुम्हाला स्वतःला कळेल की आपल्याला नोट्स काढण्याची आवश्यकता नाही, कारण ऑलरेडी क्लासनं खूप सगळ्या नोट्स दिल्यात ज्या तुमच्या ॲडव्हान्टेजच्या आहेत. आता महत्त्वाची गोष्ट काय, तुम्ही प्रिपरेशन सुरू करताना असं असेल की तुम्ही गावी आहात, अभ्यासिका नाही किंवा काहीतरी आहे. मी तुम्हाला एक रफली टाइम सांगतो कसं असेल. माझं म्हणणं आहे सकाळी 8 वाजता, माझं म्हणणं आहे सकाळी 7 वाजता तुमचा पहिला अभ्यास सुरू व्हायला हवा. 7 ते 9:30 तुमचा पहिला स्लॉट असायला हवा. यामध्ये आधेमध्ये जे लेक्चर पाहून तुम्ही तयारी करा. 9:30 ते 10 तुमचा नाश्त्याचा वेळ असावा. त्यानंतर 10 ते 12:30 हा तुमचा पहिला स्लॉट, दुसरा स्लॉट, म्हणजे प्रत्येक स्लॉट किती 2.5 तासांचा असावा. 12:30 ते माझं म्हणणं आहे दुपारी 2 वाजेपर्यंत हा तुमचा डिनरचा वेळ असावा. कशाचा वेळ, डिनर प्लस तुम्ही आराम करा. आराम करा, सुरुवातीला नवीन आहात. आता 7 ते 9:30 आणि 10 ते 12:30 हा जो टाइम पिरियड आहे, या टाइम पिरियडमध्ये काय करायचं, जीएसचा कोणताही एक विषय वाचायला घ्यायचा. जीएसचा विषय, वर्तमानपत्र वाचायचं नाही, आन्सर रायटिंग करायची नाही, नोट्स मेकिंगला घ्यायचं नाही, व्हिडिओ बघायचे नाही. यावेळेत फक्त काय करायचं, रीडिंगला वेळ द्यायचा. 12:30 ते 2 या वेळेनंतर 2 वाजता तुम्ही परत अभ्यास किंवा तुम्ही आराम करून 2:30ला आलात, बरोबर आहे, तर 2:30 ते 5 हा तुमचा पुढचा स्लॉट असेल. 2:30 ते 5 आपण थकलेलो असतो, पेंगुळलेलो असतो, अभ्यास करायची इच्छा गेलेली असते. तेव्हा 2:30 ते 5 हा जो वेळ आहे, या वेळेमध्ये मग काय करायचं, या वेळेमध्ये चालू घडामोडी बघायचं. DNA व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही एखादं मॅगझिन रीड करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही एखादा ॲपवरचा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. 2:30 ते 5. आता 2:30 ते 5 नंतर पुढचं महत्त्वाचं काय आहे, 5 ते 5:30 तुमचा चहाचा ब्रेक असेल. या ब्रेक नंतर 5:30 वाजता तुम्ही परत अभ्यासाला बसलात तर लक्षात घ्या 5:30 ते 8 इथं काय करायचं, या ठिकाणी जे जीएस तुम्ही रीड करताय, या जीएसच्या व्यतिरिक्त दुसरा जीएस घ्यायचा, इतर जीएस, जो तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. मग हा तुमचा क्लासमधला जीएस असू शकतो, काही असू शकतो. त्यानंतर संध्याकाळी 8 ते 9 तुम्ही डिनरचा वेळ असेल, याला वेळ द्या. आणि 8 ते 9 नंतर संध्याकाळी 9 वाजल्यापासून ते तुमच्या झोपेपर्यंत तुम्ही मग व्हिडिओ बघणं, त्यानंतर नोट्स काढणं, यावर तुम्ही काम करू शकता. सोबत इथं हा जो पर्टिक्युलर स्लॉट आहे, कोणता, हा जो पर्टिक्युलर स्लॉट आहे, कोणता, 2:30 ते 5 वाला, या वेळेत तुम्ही आन्सर रायटिंग सुद्धा करू शकता. या वेळेमध्ये तुम्ही उत्तर लिखाण सुद्धा करायला हवं, आन्सर रायटिंग सुद्धा तुम्ही या ठिकाणी करायला हवी.
आलं लक्षात? हा तुमचा स्लॉट आहे. मग तुम्ही रात्री झोपेपर्यंत किती वेळ बघता यावर तुम्ही काम करा. हा वेळ आहे, या वेळेमध्ये खूप जास्त जड कामं करायची नाही. जी मेकॅनिकल कामं आहेत, टेक्निकल कामं आहेत, त्यांना या वेळेत वेळ द्यायचा, कारण या ठिकाणी तुमचा खूप चांगला अभ्यास त्यावेळेला होणारा नसतो. हे पक्क लक्षात घ्या. हे तुमचा दिवसभराचा टाइम मॅनेजमेंट असावं. कुणासाठी? जे विद्यार्थी रोज अभ्यास करतात. आता आपण विचार करूया, जी लोक जॉबला जातात त्यांनी काय करायचं. पहा, जे जॉबला जाणार आहेत किंवा जे गृहिणी आहेत किंवा जे कोणी असेल, यांना समजा इमॅजिन करा, आपण इमॅजिन करा 6 तासच वेळ मिळतो रीडिंगसाठी. बरोबर आहे, 6 तास वेळ मिळतो रीडिंगसाठी. आता जे जॉबला जातात यांचा मेन फोकस काय असायला हवा, तर लक्षात घ्या, यांचा मेन फोकस जॉबला जाणाऱ्या लोकांचा काय असायला हवा, व्हिडिओ मार्फत तुमचे कन्सेप्ट कव्हर करून घेणं. लक्षात घ्या, जॉबला जाणारे लोक किंवा गृहिणी यांचा रीडिंगकडं कमी फोकस असला तरी सुद्धा चालतो. रीडिंगकडं कमी फोकस सुद्धा चालतो, हा नेग्लेक्ट केला तरी चालतो. पण मेन फोकस काय असावा, व्हिडिओ मार्फत कन्सेप्ट क्लिअर करणं. तुम्ही प्रवास करताना, काम करताना ज्या सगळ्या ठिकाणी पॉसिबल असेल त्या प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ बघत चला. सॅटर्डे संडेचा युटिलाइज करत चला. आता यामध्ये तुम्ही आयदर सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळी आल्यानंतर यावेळी तुम्ही दिवसातला 2.5 तास जो आहे, हा 2.5 तास जीएसच्या रीडिंगला द्यायला हवा. 2.5 तास जीएसच्या रीडिंगला द्यायला हवा. लक्षात घ्या, त्यानंतरचा बाकीचा जो 2.5 तास आहे, हा 2.5 तास तुम्ही कंपल्सरी त्या ठिकाणी रीडिंग करत असताना जे मगाशी मी सांगितलं, तुम्ही लोकमानस वाचून काढणे, त्यानंतर माइंड मॅप वाचून काढणे, त्यानंतर ज्या नोट्स असतील, क्लास नोट्स असतील, या नोट्स वाचून काढण्यात यावं. आणि जो 1 तास आहे, या 1 तासामध्ये तुम्ही काय करणं, तुमच्या भाषेवर काम करणं, कारण तुम्हाला अभ्यासाला कमी वेळ मिळतो. जी लोक रेग्युलर अभ्यास करतात यांना अभ्यासाला जास्त वेळ मिळतो. यामुळे या लोकांचा कंटेंट स्ट्रॉंग असतो, तुम्हाला कमी वेळ मिळतो, तुमचा कंटेंट स्ट्रॉंग नसतो. मग जर तुमचा कंटेंट स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही कोणती बाजू स्ट्रॉंग करायची, तुम्ही कमी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःची भाषा स्ट्रॉंग करायची, स्वतःची कल्पकता स्ट्रॉंग करायची, स्वतःची थॉट प्रोसेस चांगली करायची, कारण त्यांना वाचायला वेळ मिळत नाही, मात्र थॉट प्रोसेसला वेळ मिळतो. सो यावर तुम्ही काम करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. राहील लक्षात? ह्या 2 महत्त्वाचे फरक आहेत ज्यावर तुम्ही काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. सो लक्षात घ्या, तुमचा दिवसभराचा टाइम टेबल, तेवढ्या दिवसांचा टाइम टेबल, तुम्ही अभ्यासाची सुरुवात कुठून करावी हे तुम्हाला सांगितलं. आता काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही काम करणं सध्याच्या लेवलला खूप जास्त गरजेचं आहे. काय गरजेचं आहे, मी तुम्हाला यातल्या काही गोष्टी ज्या व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या, फक्त तुम्हाला काय करायचे पाहायचं आहे. तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेचे अनालिसिसचं पुस्तक तुम्हाला मिळणार आहे. ते अनालिसिसचं पुस्तक तुम्ही व्यवस्थित पद्धतीने गो थ्रू करा, कारण या ठिकाणी काय आहे, हे जे अनालिसिसचं पुस्तक आहे यात सगळ्या गोष्टी एका ठिकाणी देऊन ठेवलेल्या आहेत. हे तुम्हाला क्लासकडनं मिळेल. काही दिवसात तुम्हाला नोट्स डिस्पॅच करण्याची सोय उपलब्ध होईल, त्यावेळेस तुम्ही पुस्तक गो थ्रू करायला सुरू करा. हे अनालिसिसचं पुस्तक एक आहे. महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला या ठिकाणी सगळ्या क्लास नोट्स मिळतील. अगोदर क्लास नोट्स मिळू द्या, त्यानंतर रीडिंगसाठी घ्या, जे गरजेचं आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला या ठिकाणी क्लासकडनं हे जे माइंड मॅप मिळतील, माइंड मॅप मिळाल्यामुळे तुम्हाला नोट्स काढण्याची काहीच गरज नाहीये. क्लासकडनं तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या नोट्स ॲट वन प्लेस मिळणार आहेत, ज्या नोट्स तुम्ही वापरून चांगली तयारी करू शकता. राहील लक्षात? हे मला 3 महत्त्वाचे मुद्दे सांगायचे होते ज्यावेळेस तुम्ही काम करायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर तुम्हाला क्लासकडनं हे जे आन्सर रायटिंगचं पेज आहे, हे आन्सर रायटिंगचं पेज तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. त्यात तुम्हाला ॲडव्हान्टेज असा असेल की जर तुम्ही ते वाचलं चांगल्या पद्धतीनं आणि त्यात लिहिण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला खूप चांगला बेनिफिट होईल. पहा, या पेपरची सॉफ्ट कॉपी किंवा PDF तुमच्या ग्रुपमध्ये असणार आहे. या पेजवरचे प्रिंट मारा, याचे झेरॉक्स मारा आणि याच साईजच्या पेजमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. याचा तुम्हाला फायदा असेल की तुम्ही या पेजच्या साईजमध्ये लिहिलं, तुम्हाला बेनिफिट मिळेल. तुमचा जो आन्सर रायटिंगचा समर्पणचा प्रोग्राम आहे, तर या समर्पणच्या प्रोग्राममध्ये आम्ही तुम्हाला प्रॉपरली सांगू की आन्सर रायटिंगमध्ये काय करायचंय, कसं करायचंय. लक्षात घ्या, जे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं ते ॲज इट इज ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना कोणताही डिफरन्स न करता शिकवलं जाईल. कारण असं आहे की जोपर्यंत तुम्ही आन्सर रायटिंग करत नाहीत तोपर्यंत तुम्ही पास होणार. तर ज्ञानदीपचा ॲश्युरन्स आहे की ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने रोज आन्सर रायटिंग असेल त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा रोज आन्सर रायटिंग असेल. आमचा प्रयत्न असेल की आन्सर रायटिंग शक्यतोवर संध्याकाळी ठेवावी,
जेणेकरून जॉबला जाणारी लोक, गृहिणी असतील, या सगळ्यांना या आन्सर रायटिंगचा बेनिफिट मिळेल. आम्ही हा प्रयत्न करू की तुम्हाला जे प्रश्न आहेत ते प्रश्न अगोदरच्या दिवशी देऊ, दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रश्नांची उत्तरं नक्की त्या ठिकाणी लिहू शकता. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला याच्यानंतर अभ्यासाबद्दल जे काही डाऊट असतील, या डाऊटसाठी माझा फोन नंबर देतो. तुम्ही या फोन नंबरवरती मला मेसेज टाका, तुमची बॅच कोणती ती मला पाठवा. मी नंबर सेव्ह करतो. मी सेव्ह असणारे नंबर नक्की उचलतो आणि जर नंबर उचलण्यात नाही आला मी त्यांना कॉलबॅक सुद्धा नक्की करतो. हा माझा फोन नंबर आहे. फक्त एक विनंती आहे की टेक्निकल गोष्टींसाठी कॉल नका करू. सर नोट्स केव्हा मिळतील, सर ॲप चलत नाहीये, सर या अभ्यास माझा नंबर का देते, जेणेकरून तुम्ही मला अभ्यासाचे डाऊट विचारू शकता. त्यासाठी हा नंबर तुम्हाला देतो, यावर तुम्ही कॉल करा. 97 64 22 19 99 यावर तुम्ही कॉल करा.